गेल्या 2 दिवसापूर्वी वाकोद गावात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी पुन्हा मध्यरात्रीच्या सुमारास वाकोद जवळील महामार्गावरती सिलेंडरच्या ट्रकचा भडका उडाला। यावेळी एका मागोमाग एक अशा सिलेंडरचा स्फोट होत असल्याने गावातील नागरिकांना एकच भीतीचे वातावरण पाहावयास मिळत होते। नुकत्याच काही दिवसांपूर्वी वाकोद गावात सिलेंडरचा स्फोट होऊन 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच पुन्हा शनिवारी मध्यरात्री 11 वाजे सुमारास गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रकमध्ये स्पार्किंग झाल्याने औरंगाबाद महामार्गावरील वाकोद परिसरात रात्री 11 वाजेच्या सुमारास संपूर्ण गाव हादरून गेले होते। आगीच्या लागोपाठ 8 सिलेंडरचा स्फोट झाल्याने अख्खे गाव भयभीत झाले होते। मध्यरात्रीच्या सुमारास 1 वाजेनंतर आगीचे लोट सुरूच असताना सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेमुळे परिसरासह जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली होती। वाकोदमध्ये काल रात्री 10:30 वाजता सिलेंडरच्या पेटत्या गाडीने स्फोट घडल्यामुळे जवळपास 4.5 तास हा आगीचा लोळ गावकऱ्यांपुढे दिसून येत होता। त्यामुळे गावामध्ये एकच थरार निर्माण झालेले होते। भारत कंपनीच्या गॅसची गाडी असून या गाडीला फक्त रंगरंगोटी केलेली आहे। खटारा गाडीमुळे हजारो नागरिकांचे प्राण धोक्यात आलेले होते, परंतु महसूल प्रशासन, पोलीस विभाग यांच्या सतर्कतेमुळे व त्यांच्या मेहनतीच्या जीवावर या गाडीची आग आटोक्यात आणण्यात आली। त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला। आगीच्या भीतीमुळे 15,000 लोकवस्तीचे वाकोद गाव रात्रीच खाली करण्यात आले होते। गॅस सिलेंडर भरलेली ही ट्रक जळगावहून औरंगाबादकडे जात असताना ही दुर्दैवी घटना झाल्याचे चित्र समोर होते। ट्रक वाकोद जवळील साई पेट्रोल पंपानजीक आली तेव्हा स्पार्किंगमुळे ट्रकच्या कॅबिनमध्ये धूर निघू लागला। यावेळी ट्रक चालकाच्या लक्षात आल्याने चालकाने लागलीच पेट्रोल पंपावरील अग्निशामक यंत्र मागवून त्या आधारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। मात्र आग ही वाढतच चालल्याने ती आग डिझेल टँकच्या टाकीला अचानक लागल्याने त्या ठिकाणी स्फोट झाला। यामुळे साधारण 100 ते 150 फूट अंतरावर सिलेंडर हवेत उडत असताना परिसरातील लोकांमध्ये एकच भीतीचे वातावरण पाहावयास मिळाले। यावेळी अग्निशामक बंबांनी ही आग आटोक्यात आणून यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। GM न्यूज प्रतिनिधी विशाल जोशी, जामनेर। काल रात्रीला 10-10:30च्या सुमारास जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाकोद गावाजवळ 10:30-11:15च्या सुमारासमध्ये हा जो आपण ट्रक बघत आहे, या ट्रकला भीषण आग लागल्यामुळे काल या ट्रकमध्ये 7 जे सिलेंडर आहेत ते एका या सिलेंडरचा स्फोट झाला आणि 15,000 लोकवस्तीचं असलेलं वाकोद गाव पूर्ण रात्रभर सैरावैरा असं होऊन आजूबाजूच्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये, शेतांमध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत की ज्या महिलेची प्रसूती 4 दिवसापूर्वी झालेली आहे, छोटंसं बाळ घेऊन आजूबाजूच्या गावांमध्ये, शेतांमध्ये रात्रीला हे लोक पळत होती। एवढी भीती गावामध्ये होती। पण जामनेर नगरपालिकेची एक गाडी, त्याचबरोबर पाचोरा नगरपालिकेची, जळगाव जेन इरिगेशनची एक व्हॅन, जळगाव महानगरपालिकेची गाडी, या सगळ्या लोकांनी, अग्निशामक दलाच्या सगळ्या लोकांनी अथक परिश्रम घेऊन या गाडीवरची आग विझवण्यामध्ये खूप मोठं सहकार्य तिथं या ठिकाणी लाभलं आहे। त्याचबरोबर पौर यांच्यासह जामनेर, पाचोरा, जळगाव आणि बळजापूर उल्लेखनीय कामगिरी काल रात्रीच्या या घटनेमध्ये राहिलेली आहे आणि गावकऱ्यांनी खूप मोठं सहकार्य या यंत्रणेनं केलं। पूर्ण रोडवरती, जळगाव औरंगाबाद हायवेवरती जेवढी महामार्गावरती होणारी ट्रॅफिक होती ती संपूर्ण ट्रॅफिक या ठिकाणी अडवण्यात आली। 10:30 पासून वाकोद वाचवा जे स्टिंग ऑपरेशन ज्याला आपण म्हणूया अशा पद्धतीचं जे चालू झालं 10-10:30च्या सुमारास, अखेर शेवटी 4:30च्या सुमारास
हा सगळा चित्तथराट या ठिकाणी आपल्याला 4:30 पाहायला मिळाला। त्यानंतर गावकऱ्यांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने एक सुटकेचा श्वास घेतला। आपल्या जलसंपदा मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन हे 12:30-1च्या सुमारापासून पूर्ण हे ऑपरेशन, ही गाडी विजयपर्यंत पूर्ण हे थांबेपर्यंत या महामार्गावरती 4 तास या ठिकाणी होते। स्वतः हातामध्ये टामे घेऊन ही जी ट्रक होती त्या ट्रकचे कुलूप तोडून संपूर्ण ज्या भरलेल्या सिलेंडर होती ती सगळे रोडवरती घेण्यात आले। एक क्रेन मागवून ही गाडी रोडच्या महामार्गाच्या साईडला काढण्यात आली। अशा प्रकारचं जे ऑपरेशन ज्याला आपण म्हणता येईल त्या प्रकारे 4-4.5 तास या ठिकाणी चालत राहिलं आणि 4.5 तासानंतर लोकांच्या जीव ज्याला आपण म्हणतो तो त्या ठिकाणी पाहायला मिळाला। अथक परिश्रमानंतर या ठिकाणी या गाडीवरती 8 दिवसांमध्ये प्रशासनाला गावकऱ्यांना यश मिळालं।